बीडमध्ये तब्बल 1200 कर्मचाऱ्यांनी घेतली सामूहिक रजा। कर्मचाऱ्यांवर त्यांचं म्हणणं ऐकून न घेता निलंबनाची कारवाई केली जात असल्याने आज तब्बल 1200 कर्मचारी सामूहिक रजेवर गेले असून मागणी मान्य न झाल्यास बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देखील कर्मचारी संघटनेने दिलाय। दरम्यान याबाबत ज्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केला होता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून संपाबाबत आपल्याला कुठलीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली आहे। कायदेशीर कारवाई करणार का? कायदेशीर कारवाई करणार का? संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर मला माहिती नाही, आता कोण संपावर गेलं मला माहिती नाही। मला वृक्ष संवर्धनाची चळवळ राबवते, बेमुदत असणार आहे जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेणार आहे तोपर्यंत। कारवाई कशामुळे केली गेली वाटते? काय खरंच अन्याय झाला? खरंच अन्याय झालेला आहे म्हणून तर हा उठाव केलेला आहे ना। जिल्हाधिकारी महोदयांचं म्हणणं आहे की ऑनलाईनची कामं पेंडिंग होती आणि त्यांनी ऑनलाईनचे कामं ऑनलाईनचे जरी कामं असले तर त्या लोकांचं लॉगिनच नाहीये, आयडी नाहीये त्यांचा काढलेला गेलेला आणि अतिकृत हे करतात, अतिकृत कामं करता येते। त्यांच्याकडे चार्ज नसतानाही ते शासनाचं काम आहे, आपली जबाबदारी आहे म्हणून ते काम पार पाडतायत। तरी पण त्यांना आयडी लॉगिन नसताना सुद्धा त्यांना काम देऊनही मग ते कसं काम करतील? आज सगळेजण संपावरती गेले, आंदोलन करतात। या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत जे महसूल कर्मचारी आहेत ते महसूल कर्मचारी 3 महसूल कर्मचारी, एक मंडळाधिकारी, एक अहवाल कारकून आणि एक लिपिक हे 30 तारखेला याला कोणतीही पूर्वकल्पना न देता, कोणतीही नोटीस न देता यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। यांच्याकडे कोणतेही काम पेंडिंग नसताना, कोणतीही पूर्वकल्पना न देता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना निलंबनाचा आदेश केलेला आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेबाबरोबर काल आम्ही सर्व महसूल संघटना त्यांची भेट घेतली आणि जे कारवाई केली आहे निलंबनाची, ही कारवाई चुकीची आहे। ही कारवाई आपण जे निलंबन केलं आहे ते निलंबन आता रद्द करण्यात यावं ही आम्ही सर्वजण जाऊन चर्चा केली, परंतु माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्या निलंबन मागे घेण्यास नकार दिला। त्यामुळं सर्व महसूल संघटना कोतवालापासून तर मंडळाधिकाऱ्यापर्यंत, कोतवाल असन, शिपाई असन, लिपिक असन, तलाठी असन, अहवाल कारकून असन, मंडळाधिकारी हे सर्वजण, जिल्ह्यातील सर्वजण आज एक दिवसाची रजा आंदोलन करत आहोत। जर आज आंदोलन म्हणजे आज जर त्यांनी निलंबनाचा आदेश मागे घेतला नाही तर उद्यापासून आम्ही जोपर्यंत निलंबनाचा आदेश मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत बंद पुकारलेला आहे। मागील 5-6 महिन्यांपासून एका तहसीलचे, गेवरा तहसीलचे 12 कर्मचारी निलंबित केले, कोणतीही पूर्वकल्पना देता, कोणती त्यांना नोटीस न देता। इथून म्हणजे खालच्या कर्मचाऱ्यावर आणि कच्या खालच्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई होतीये। चूक ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची असती, परंतु निलंबन खाल्ल्या कर्मचाऱ्याचं होतं। शासनाचा आदेश आहे की 3 महिन्यामध्ये त्यांना पुनर्स्थापित करायला पाहिजे, पण 8-9 महिने घेतलं जात नाहीये। ही एक शोकांतिका आहे, त्याच्यामुळे आम्ही बेमुदत बंद पुकारलेला आहे।